यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी। मुंबईप्रमाणे ठाण्यातही महायुतीमध्ये सत्तेचा तिढा निर्माण झालाय। महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती आहे। पक्ष म्हणून एकट्या शिवसेनेकडे बहुमत आहे आणि त्यामुळे 5ही वर्ष शिवसेनेचाच महापौर असेल अशी शिवसेनेची भूमिका आहे। पण 1 वर्ष महापौरपद पुरेसं नसून 2.5 वर्ष महापौरपद मिळावं अशी भाजपची भूमिका आहे। आता आज बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे काय ठरलंय त्याच्यावर ते निष्पन्न होईल। परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमच्या अनेक नगरसेवकांचा एक मत आहे की आपण विरोधी पक्षामध्ये सक्षमपणे काम करायला पाहिजे, परंतु त्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो पक्षाबरोबर चर्चा करून घेतला जातो। महापौर 2.5 वर्ष घेणार तेच आता आज बैठक झाल्यानंतरच त्याचा निर्णय करता येईल। विरोधी पक्ष बसण्याची तयारी आपली आहे। ते माझं वैयक्तिक मत आहे, परंतु शेवटी पक्ष हा मोठा आहे, त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काम करेल। 2.5 वर्ष महापौर पद ही मागणी अजूनही कायम आहे। याच्यामध्ये आमची मागणी या संदर्भातली किंवा आमची भूमिका या संदर्भातली सुस्पष्ट आहे की जो कोण व्यक्ती त्या पदावरती असेल त्याला जर त्या पदाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2 ते 2.5 वर्ष कमीत कमी त्या तिकडे काम केलं पाहिजे, तरच त्याला त्या पदावरती न्याय देता येईल। 1 वर्ष हा फक्त त्या पदाची जबाबदारी समजून घ्यायला लागते। त्यामुळे मागणी भाजपची की ठाणे महानगरपालिकेची त्याच्यामुळेच ही आमची मागणी आहे की जो कोण व्यक्ती त्या तिकडे असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे असलाच पाहिजे।